सो हॅलो गाईज, वेलकम, गुड मॉर्निंग. अँड कसं काय, गहू आणि हरभरा आणला होता ते मम्मीनं पहिला टेरेस सकाळी धुतलं आज, आणि गहू आणि हरभरा वाळू घातला. अजून गहू आहे तिकडं, अर्धा गहू पलीकडचं आहे आणि इकडचं हरभरा आहे. ते हरभरा असं मम्मीनं पूर्ण दोन्ही गोल 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 हातरले वाळायला, कारण की अजून वल्ला आहे ना थोडं थोडं, त्यामुळं आता. आणि किडं पण होत नाही ना, म्हशी किडं वगैरे, त्यामुळं. तर आजचा व्लॉग मी आज टेरेसवरून चालू केला आहे. मम्मीचा फोन आला, सो टेरेसवरून चालू केला आहे मी ना. आणि 2 दिवस तुम्ही बघितलं आम्ही शेतातच होतो, सगळं काम सुरू होतं, गहू काढायचं, हरभरा काढायचं. सो आज आराम आहे. आणि ते गहू पण तुम्हाला दाखवलं आता की हे सोराय गहू वाळू घातलं इथं. सो आणि तुम्हाला नवीन काहीतरी दाखवत थांबा. इथं चिमण्यांसाठी कशात पाणी ठेवले, नारळाच्या ह्याच्यात अतुलनं ठेवले किंवा मम्मीने ठेवलं असणार आहे. हे पाणी संपले यातलं, म्हणून मी भरला आता. आणि किती भारी ठेवले नॅचरल पद्धतीनं. ह्यांचे नेल्स बघा किती वाढल्यात. तर हे नेल्स मी कट करणार आहे. हा, ह्याचा ड्रेस काय गेला काय चालू मोंटी आली ना. तर गाईज बघा, आता अतुल गेलतो मार्केटला सामान आणायला. ए थांब रे, बिक्की बिक्की करायला बघा. यो कॉफी यार दे बिक्की. आणि हे घेऊन जा व्हॅन, हे वाला घेऊन जा. ते राहू दे, शॉप मध्ये ठेवायचं. हे देवबाप्पा ठेवून जा. देवबाप्पाला कुठं हात लावू नको जा, देवबाप्पाचं डायरेक्ट देवबाप्पाच ठेव. बघितलं आपलं शेतातलं गहू निघलं, आणि गहू आम्ही खाण्यापुरतंच लावलं होतं. तर गहू हे 1.5 क्विंटल निघलं आणि 30 ते 40 किलो हरभरा निघाला. हे असं आपलं उत्पादन झाले. आम्ही जेवढं लागणं होतं, आपल्याला गरजेचं होतं तेवढंच लावलं, कारण की जास्त लावलं तर काय होते, त्याला लय सांभाळायला लागते. हे होते आता काय म्हशी किडं वगैरे सगळं होतं, त्यामुळे आपल्याला जेवढं लागतं तेवढंच आम्ही लावलं होतं. आणि मेन म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हाऊस, जी आमची खूप दिवसाची इच्छा होती ते पूर्ण झाली शेतीची. म्हणजे आहे शेती तिकडं, पण तिकडं लांब जाणं होत नव्हतं, त्यामुळे इथल्या इथं आपल्याला गहू वगैरे गव्हाची इच्छा होती लावायची. सो झालं पूर्ण. आज आपल्यात स्पेशल गेस्ट येणार, म्हणजे आज मामा मामी येणार. खूप वर्षानंतर मामा मामी आज आपल्या घरी येणार आहेत. सो त्यांनी आता निघल्यात आणि आम्ही आता त्यांचीच वाट बघायला लागलोय. सो आल्यानंतर तुम्हाला दाखवतो. मम्मीची जेवणाची तयारी सुरू आहे, कढी वगैरे काय काय बनवावं लागले. सो चहा पिला नव्हता मी, त्यामुळे आज मम्मीने मला लवकर जेवणच दिले. सो आता जेवतो आम्ही. जलवा है हमारा. एंट्री की हीरो है तू, हे बादशाह ओ बादशाह. आता फायनली सिया पण आली बघा आता, आणि मामा पण आल्यात. आता जेवायला बसल्यात, मामा मामी जेवायला बसल्यात. हे चला गाईज, मामा मामी आल्यापासून आराम नाही थोडा, पण तुला शूटच सुरू आहे मजेदार इथे. आणि आज मामा त्यांनी जाणार, मग म्हटलं की शूट वगैरे करून घ्या, मामा त्यांनी आल्यात तर. सो आता लवकरच मामा मामी पण दिसणार आहे शूट मध्ये. आराम पण करू दिला नाही, शूट करायला लागले. शूट करायला लावलं आम्ही नंतर जोडता येते का आता आमचा ताक आणले गारगार. तर गाईज आता आम्ही शेतावर आले. मामा तरी बाहेर यायला लागल्यात. आता मामी वगैरे आले, आम्ही सगळेजण. मम्मी पाणी मारा आले. तर गाईज आता मामा पण आले.
करायचंय ती बासचं करायचंय तिथं बनवायची इच्छा हे आहे पण वेळच मिळत नाही आम्हाला. हा मी आलोय टेरेसवर बघायला आलोय. मामा मामी एकदम खुश झाल्यात शेत बघून. भारी वाटलं त्यांना, घर वगैरे सगळं आवडलं त्यांना. हीच इच्छा होती आमची एवढे दिवस झालं. आता मामा मामी आले तर इथे घेऊन दाखवायचं शेत वगैरे. आता आता इथं आम्ही सगळीजण मस्तपैकी कट्ट्यावर बसलोय, एन्जॉय करत, गप्पा गोष्टी करत बस ना परत खाली आलो. चला गाईज, तर फायनली आता आम्ही सगळं बघून झालं शेत फार्म हाऊस आपलं. मामा मामीने बघितलं. आता आम्ही जातो घरी, कारण की अंधाराच्या आधी घरी जायला पाहिजे. काय विदाउट खर्च आहे सगळं. मम्मीला आवडत नाही खत वालं. गोमूत्र ठेवलंय. आतला म्हणलं गो हा राख आहे की राख पण एक ठिकाणी पायनॅपल बघा. पायनॅपल फक्त फळ काढत राहायचं, आपोआप फळ येत राहतं. त्याला कांड्या वाढत जाते त्या पायनॅपल. आपण पायनॅपल खाते नाही, त्या वरच बुड काढायचं आणि ती लावायचं. येते ह्याला त्याला फुटून येते परत पायनॅपल येते काय? मग त्या झाडाला परत त्याला फ्रूट येते आणि त्याच्यावर पण पान असते. तर गाईज आता मामा मामी आणि पप्पा मम्मी सगळेच बसले जेवायला. आम्ही आलो आणि आता जेवायला बसलो डायरेक्ट. सो आज जेवणामध्ये काय काय आहे मम्मी सांगते तुम्हाला. काय जेवणामध्ये आज? जेवणात बासुंदी, भजी, पापड, वरण, भात, टमाटरची चटणी. चला झाले दोघांनी आपले चांगले सेशन. टी शर्ट अडकवलेला बनियान घालताना हे रडाले बाय. सावकाश जावा. बाय फोन करा मामी. बाय. चला गेले बाय. मामा मामी गेले. आता कसं वाटतं? एका दिवसात गेलं 1-2 दिवस राहायला पाहिजे. तर काय बघा 3 वर्षात नाही आज. मामा तर लईच वर्षात ना, मामाला वेळच भेटत नाही. गेस्ट झाले की आता गेले गेस्ट आता. सो गाईज आता बघितलं तुम्ही मामा मामी आत्ताच गेले आणि आता आम्हाला पण शांत शांत वाटायले. मग जरा घर जरा मजेदार भरलेलं होतं. सो काय करायचं आता, मामा येतात आणि त्यांनी घाईतच असतात. मामा लय राहत नाहीत. मग सगळं दाखवून आलं आम्ही, शेत वगैरे मजा मस्ती करून आलो तिकडनं. सो आता जेवण वगैरे झालं आणि गेले. आता गाडी आहे 10 वाजता, 10-10:30 गाडी आहे, त्यामुळे लवकर जायला लागलं. चला गाईज, आजचा ब्लॉग आता आपण इथंच एंड करू. सो आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुमचं प्रेम. बाय बाय गाईज. सरकार आता मला बाय करू दे. बाय.